सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सहकारी अनुसया नागरी सहकारी पतसंस्था म्हणजेच आपली अजित नागरी पतसंस्था त्याचा 35वा वार्षिक अहवाल 2025-2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो वार्षिक अहवाल प्रदर्शित करत असताना आपण सर्वच उपस्थित मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात। उपस्थितांमध्ये संस्थेचे संस्थापक आदरणीय या पुरंदर हवेलीचे माजी आमदार आणि संस्थेचे संस्थापक आदरणीय अशोक भाऊ टेकवडे, त्याचबरोबर विजयताई टेकवडे, त्याचबरोबर माझे सहकारी पतसंस्थेचे सचिव दिलीपरावजी वाल्लेकर, त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी बाळासाहेबजी बडदे, BMजी काळे, प्रवीणजी भोसले, अजिंक्यजी टेकवडे, पंकजजी घोणे, त्याचबरोबर उमेशजी चव्हाण, मंदाताई जगताप, सुरेखाजी धमाले, त्याचबरोबर साधनाताई देडबाई, प्रभावती दुमाने, त्याचबरोबर हवेलीच्या माजी सभापती प्रभावतीताई भूमकर आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यासपीठावरती मी आवर्जून नाव लेट घेतलं कारण थेट सर्वांचं लक्ष असणार सतीशजी जाधव साहेब, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी सूत्रसंचालन केलं अगदी चांगल्या पद्धतीने गणेशजी जगताप साहेब असतील, निखिलजी जगताप असतील, त्याचबरोबर संस्थेमध्ये अगदी या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर कुटुंबाचा राजकीय, सामाजिक आणि व्यावहारिक वारसा ज्यांनी जोपासला, अंगीकारला त्या सोनम टेकवडे उर्फ आता साकोरे आणि त्यांचे चिरंजीव अव्यांश हनुमान भक्त ज्यांनी 40वा आज इथं सर्वांना ऐकवला। आणि खऱ्या अर्थानं या कुटुंबामध्ये मला 2-3 व्यक्ती अशा दिसल्या की मी गेले 1984 सालापासून या कुटुंबाच्या सानिध्यात आहे, म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून या कुटुंबाची जडणघडण वैचारिक ही होत असताना ज्यांनी 2004 साली अगदी हवेली पुरंदरची आमदारकीची निवडणूक ज्यांनी खऱ्या अर्थानं हातामध्ये घेतली होती त्या आमदार साहेबांच्या भाची सारिकाजी घोरपडे त्याही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं काम करतात। आणि अजिंक्यजी टेकवडे यांच्या विवाह झाल्याच्या नंतर एक कॅबिन समोर चांगली असली पाहिजे, ती विवाहाच्या अगोदरच ज्यांची बनवली गेली त्या व्यवस्थेमध्ये त्या भविष्यात चांगल्या सहभागी होतील अशा या घरामध्ये सुनबाई येतील हे अगोदरच स्वप्न ठेवून सानिकाजी टेकवडे यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने इथं धुरा सांभाळत असताना जबाबदारी स्वीकारली, त्याही इथं उपस्थित आहे। पण खरी उपस्थिती मला साहेब आवर्जून आवडते की मी नेहमी आपण पाहतो की लोकल बोर्डला ज्यावेळेस पवार साहेबांच्या आई ह्या मीटिंगला गेल्या होत्या तेव्हा पवार साहेब 6 महिन्याचे होते असं काहीतरी आपण ऐकतोय, परंतु या कुटुंबामध्ये या जनरल मीटिंगला, प्रत्येक मीटिंगला ज्या वेळेस उपस्थिती राहण्याचा बहुमान ज्यांना कोणाला मिळाला असेल, पहिल्याच मला वाटते 4था महिना असेल, बरोबर ना, 4था महिना अक्ष टेकवडे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, करा त्याला मान करा, या पहिल्या मीटिंगला मिळालाय
आणि मग सारिका असतील, सोनम असेल, अजिंक्य असेल. खरं तर सोनम आणि अजिंक्य लहान होते तेव्हा सारिकाने जबाबदारी चांगली या कुटुंबाची जोपासली होती, ही मी आवर्जून पाहिलं. आणि मला वाटतं आत्या होत्या, त्या आत्यांचा पण आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी सुद्धा पहिल्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने साथ दिली. काय नाव होतं? सुमनजी शेळके आत्या, की ज्यांनी शिक्षण त्यांच्या घरी या दोघं भावंडांना गोरारपेठेमध्ये दिलं. त्यामुळे शेठ असतील किंवा टेकोडे, डॉक्टर टेकोडे असतील, या दोघांचंही जडणघडण गोरारपेठेमधून झालं. की अशी कुटुंबाची सगळ्यांच, अच्छा मला दोघांचं, तुमचं बी सुरेखाताई असतील म्हणता की सगळे 5 जणांची शिक्षण ज्यांनी केली. तुमच्या आईचं नाव? नंदा. अच्छा, नंदाताई जगतात ना? मच्छाले, नंदाताई मच्छाले. खऱ्या अर्थानं तुम्ही आवर्जून कुणी उल्लेख विसरू शकत नाही अशा पद्धतीची ओळख आत्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. एक चांगला विचार या कुटुंबावरती घडवला आणि आज खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो की आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित असताना खऱ्या अर्थाने इथं पत्रकार बंधू आहेत, कर्मचारी आहेत, ज्यांनी टीव्ही ठेवल्या तीही मंडळी आहेत, ज्यांनी कर्ज घेतलं तीही मंडळी आहेत. आणि आवर्जून मी या संस्थेच्या बद्दल सांगेल की ज्यांची उंची कमी, आपण एक उल्लेख केला निखिलजी, प्रज्ञा रणवरे, त्याही असतील, पण ती ओळख मला आवर्जून मनामध्ये रुजली. त्यांनी उंची कमी आहे पण त्यांना सत्कार कुठला दिला आपण? सन्मान. की जी निवड आपण कर्मचाऱ्यांची करणार आहात, त्या कर्मचाऱ्यांची निवड करताना या संस्थेमध्ये जो उमेदवार येणार आहे आणि त्या उमेदवार अचूक हेरायचा आहे, मग तो ठेवी असेल, वसुली असेल किंवा डिजिटल प्रणाली असेल, या सर्व प्रणालीमधून त्यांनी भविष्यामध्ये संस्थेबद्दलचा चांगला वेध घेतला पाहिजे. अशा कमी उंची असणाऱ्या प्रज्ञा रणवरे असतील तर एका चांगल्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी ही टीम तयार केली. अशा रणवरेसाठी खरं तर तुम्ही टाळ्या वाजवल्या. दिलीप नाना वाल्लेकर आणि तानाजी बापू, तुम्ही तुमचे विचार मौलिक खूप चांगले मांडले. नानांच्या कुटुंबातला एक कार्यक्रम त्या ठिकाणी खाली हवेली तालुक्यामध्ये चालू आहे, घरातला कार्यक्रम आहे त्यांचा. तेव्हा त्या दोघांना जायचंय, बरोबर ना? तर त्याच्यामध्ये तुम्हाला परवानगी देतो, म्हणजे कसं होईल की बऱ्याच वेळ तुमचं ते घालमेल सगळी चालली होती, दोघांना परवानगी देतो. आणि मग ह्या पुढच्या काय करा त्याच्यामध्ये तुम्ही जरा ऍडजस्ट करा. मागच्या लोकांना त्यानं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं अनुसया नागरी सहकारी पतसंस्थेचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि जवळपास त्याच्यामध्ये 250 कोटीचा एकत्रित बिझनेस हा त्या ठिकाणी आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालो, तिथपर्यंत पोहोचलो आपण. हे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी सगळे संचालक मंडळ आहे, 100% संचालक आपले उपस्थित आहेत. समोर त्याच्यामध्ये तोला मोलाचे आणि आमच्या दृष्टीनं महत्वाचे असणारे ठेवीदार या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर संस्थेचे खातेदार आहेत, संस्थेचे त्याच्यामध्ये ऑडिट करणारे, संस्थेचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती मदत करणारे सगळेच प्रमुख लोक या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या स्टाफनं, ज्या अधिकाऱ्यांनी ही उंची गाठली ते सगळे आहेत. आणि त्याच्याही पलीकडं महत्वाचे म्हणजे त्या ठिकाणी तुमचा हा कार्याचा आलेख हा लोकांच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे अमोलजी बनकर आणि अमृतजी मंडलकर, त्याचबरोबर त्या ठिकाणी मगाशी सुनील लोणकर येऊन गेले. आमच्या त्या ठिकाणी मीडियाचे काही पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत. ही निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी आधी बोलून आपला वेळ घेणार नाही, पण बीएम मला एक सांगायचंय आणि माझ्या पत्रकार बांधवांनाही सांगायचंय
की ही जी गोष्ट आहे, आमच्या आशिफजी मुजवर या ठिकाणी बसलेत, मला सांगायचं आहे की आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी धोरणं ठरवायचं काम करतो, पण आशिफजी हे सगळं चालवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी, जसं आपले 4 स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकारिता स्तंभ हा सगळ्यात महत्वाचा मोलाचा आहे, तसे ह्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जो स्तंभ महत्वाचा आहे तो त्या ठिकाणी आमच्या अधिकारी वर्गाचा स्टाफचा आहे. मुंकर साहेब, ह्या लोकांनी त्याच्यामध्ये हे हातात घेतलं, ह्या लोकांनी पुढे न्यायचं ठरवलं, म्हणून त्याच्यामध्ये आज आपण स्टेजवरती त्या ठिकाणी बसलोय, बोलतोय. मुंकरताई, ह्या लोकांनी जर चुका केल्या असत्या तर आज सहकारामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था कोलमडल्या, अनेक बँका बंद झाल्या आणि अनेक त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या ठेवीपासून वंचित राहावं लागलं, त्यांना ठेवी मिळवण्यासाठी झगडावं लागलं. हे चित्र तुमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आजही त्या ठिकाणी विविध बातम्या येत असतात, टीव्हीवरती येत असतं की ह्या संस्थेचं म्हणजे घर म्हणजे शटर बंद झालं, या संस्थेचा असा घोटाळा झाला. पण इथं संत साहेब समोर बसलेत, मला अभिमानानं सांगावं वाटतं, संत साहेब तुमच्या अगोदर त्याच्यामध्ये राजपाटक म्हणून त्या ठिकाणी तिथं अधिकारी होते. ज्यावेळेला या संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेला ते 700 रुपये पगारावरती काम करत होते आणि 700 रुपये पगारावरती काम करत असताना तो पगार द्यायला संस्थेला अवघड झालं एक काळाला. त्याच्यानंतर तुम्ही आला, तुम्हाला शेवटी जाताना पगार किती होता साहेब? जाताना शेवट 8,500 ते 9,000 रुपये पगार होता, बरोबर. आज संस्था, या दोन्ही संस्था, या स्टाफचा पगार आणि दैनंदिन ठेवीचं त्याच्यामध्ये कमिशन ते जवळपास दर महिन्याला 22 ते 25 लाख रुपये त्या ठिकाणी अदा करते. 22 ते 25 लाख एवढा विस्तृत त्याच्यामध्ये हा सगळा संस्थेचा डोलारा होत चालला. आणि त्याच्यापेक्षा मी मगाशी त्या ठिकाणी आश्वासित केलं माझ्या सगळ्या लोकांना की आम्ही त्याच्यामध्ये आता 25 वर्षामध्ये त्या ठिकाणी अमृतजी नवीन सहकारी बँका काढायला परमिशन नव्हती, केंद्र शासनाने ती बंद केली. मागच्या 3 दिवसापूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलं की आता आम्ही नवीन नियमावलीनुसार त्याच्यामध्ये बँका त्या ठिकाणी बँका स्थापनाला किंवा बँकांना परवानगी देणार. आमच्या स्टाफचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता की आपण ह्या पतसंस्थांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, ह्या संस्था अशाच ठेवायच्यात, ह्या संस्थांच्या मधला व्यवहार वाढवत जायचं. पण ह्या लोकांचं म्हणणं आहे की आपण जे दुसऱ्या बँकांच्या मध्ये ठेवी ठेवतो तर आपली बँक का करू नये. मग आम्ही तो निर्णय घेतलाय, पुढच्या ज्या वेळेला त्याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या बँकांची असेल, पतसंस्थांची असेल, तेव्हा या संस्थांचीच एक बँक, नवीन बँक या संस्था जागेवर ठेवून त्या ठिकाणी ती चालू झालेली असेल. या पद्धतीची पावलं त्या ठिकाणी आम्ही सगळेजण टाकणार आहोत. निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करत जायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी वाढवत जायच्यात. आणि या वाढवण्यासाठी पुन्हा एकदा माझी या सगळ्या स्टाफला आणि अधिकारी वर्गाला विनंती आहे की तुम्ही खूप बारकाईने काम करा, अजूनही बारकाईने काम करा, अजूनही गतीने काम करा, अजूनही विश्वासाने काम करा, जेणेकरून उद्याच्या काळामध्ये या 3 संस्था आता आपण ज्या जवळपास त्याच्यामध्ये साधारणतः पुढची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल त्यावेळेला आमच्या हनुमंतराव बाबे या ठिकाणी बसले. पुढची जेव्हा सभा होईल त्यावेळेला आपण 1,000 कोटीचा टप्पा पार पाडलेला असेल, या कामासाठी आपण लागावं ही अपेक्षा व्यक्त करतो. योगदान त्यावेळेला झालं, त्यांचा आपण मान सन्मान केलाय. पण जे राहिलेले आहेत त्यांना संधी आहे, की पुढच्या वेळेला या लोकांच्या पेक्षा उचित सन्मान तुमचा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी जे राहिलेला स्टाफ आहे त्यांनी कामाला लागावं आणि पुढच्या वर्षीचा स्टाफ पुढच्या वर्षी सन्मानामध्ये तुमचा सन्मान करण्यामध्ये आपण पुढे यावं, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपण खूप वेळ झालाय, अधिक वेळ न करता आपण सगळ्यांनी मिळून जो संस्थेचा व्यवसाय वाढवला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि यानंतर आभार प्रदर्शन. तानाजीराव म्हणाले पत्रकार डेंजर असत, डेंजर माणसाला आभाराचं काम करायचं. ठीक आहे, चांगले. दरवर्षी अहवाल वाचन करण्याचा मान माझा असतो,
आज मी जो उशिरा झालो त्यामुळे तानाजीराव आपलं आभारावर आलो. मी आभार मानतो. आपली अनुसया नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी आज वार्षिक सर्वसाधारण सभा आपण संपन्न करीत असताना आपल्या या सभेला संस्थेचे अध्यक्ष अशोकभाऊ टिकवडे, उपाध्यक्ष तानाजीराव, आता सर्वांची नावं घेत बसत नाही, हे सर्व उपस्थित राहिले म्हणजे 100% डायरेक्टर मंडळी उपस्थित राहिली. त्या सर्वांचा आभार मानतो. विशेष करून साधनाताईंचं आणि धुमाने मॅडमचं मानतो. त्या चुकवत नाही पण मानतो. उशिरा का व्हायला पण धापा टाकत आले, त्यांचाही आभार मानतो. सर्वात महत्वाचं यात ज्यांचा सन्मान झाला म्हणजे ते सभासद असतील, ठेवीदार असतील, कर्जदार असतील आणि कर्मचारी असतील, या सर्वांनी आपापल्या कर्तृत्वाने या ठिकाणी आमच्या हस्ते सन्मान स्वीकारला. या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण सर्वजण आलात, आपलं सर्वांचं मनापासून संस्थेच्या दोन्ही संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो. आणि 20 कोटी एका वर्षात आपण ठेवी वाढवल्या, पुढच्या वर्षी त्या 50 कोटी असाव्या वर्षात, अशी अपेक्षा व्यक्त करून ही आजची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली असे मी जाहीर करतो. यानंतर जेवण केल्याशिवाय इथून बाहेर जायचं नाही, ही संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाची नम्र विनंती आहे. धन्यवाद. डोकं खाली कर जरा, डोकं खाली दे ना. संस्थेच्या सेवांमध्ये सेविंग अकाउंट